मला वाटतं या सर्व मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो, MMRD, त्याचबरोबर ठाणे महापालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट ह्या सर्वांना एकत्र करून आज संपूर्ण मेट्रोच्या त्याचबरोबर फ्लायओव्हर अशा सर्व याची पाहणी करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि MMRD. आज तुम्ही बघितलं असेल की हे काम ज्यावेळेला ही मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली 2016ला हे जी मंजुरी त्याला मिळाली आणि त्या प्रत्यक्ष कामाला 2018ला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करत असताना मला वाटतं हा मेट्रो होण्यासाठी मग आमदार असताना त्यानंतर खासदार झाल्यानंतर भरपूर अशी आंदोलन आपण त्या ठिकाणी घेतली आणि ते काम सुरू झालं. तुम्हाला माहिती असेल आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून दिल्लीला एक आम्ही त्यावेळेचे मला वाटतं नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री ह्यांच्याबरोबर एक मीटिंग आपण घेतली होती. त्या विभागाचे सचिव मला वाटतं दुर्गा शंकर मिश्रा आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी. मला वाटतं हे काम त्यावेळेला बंद झाल्यानंतर 3-4 महिन्यापासून ते काम बंद होतं आणि मग त्यानंतर MMRDचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याबरोबर मला वाटतं 8/2/2022 ला या मेट्रो मार्गाचं काम खऱ्या अर्थाने ते काम बंद झालं होतं. ते लगेच सुरू झालं आणि त्यानंतर ह्या कामाचा जो आढावा आपण घेतोय मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली, मला वाटतं आता जी माहिती आपण घेतली 66% काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि उरलेलं काम ते लवकरात लवकर पूर्ण करतील. त्याचबरोबर म्हणजे मुंबईपासून येणारे जे मार्ग आहेत ते मी सांगतो. पहिलं भक्ती पार्क ते सिद्धार्थ कॉलनी 46% काम झालेलं आहे. त्यानंतर गरोडिया नगर ते विक्रोळी सूर्यानगर या ठिकाणी जवळजवळ 87% काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर गांधीनगर ते भांडूप म्हणजे ते शंगीला आणि सोनापूरच्या लास्ट एंडला ते कामसुद्धा 54% झालेले आहेत. त्यानंतर आपल्या हद्दीतलं म्हणजे मुलुंड ते माजिवडा हा संबंध मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड स्टेशन, नाका स्टेशन, तीनाथ नाका, RTO ठाणे आणि महापालिका मार्ग कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा जवळजवळ 90% काम ह्याचं पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर कापूरबावडी ते कासारवडवली हे कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनेवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली 55% काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर कासारवडली ते गायमुख हे सुद्धा 67% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीने मला वाटतं महानगरपालिकेची इंटरनल जी मेट्रो आहे रिंग रूटच्या हे शहरासाठी असणारी जे आहे त्यालासुद्धा महापालिकेने 10,412 कोटी रुपये एवढ्या रकमेचा DPR त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि ते आपले गृहनिर्माण आणि शहरी नगर विकास मंत्रालय यांच्याकडे आपण सादर केलं आहे आणि राज्य शासनाने त्याला मंजुरी मिळाली आहे, परंतु केंद्रामध्ये ते अजून पेंडिंग असल्यामुळे तो अंतर्गत मेट्रो जो रिंग रूट आहे तो आपला अजून आपण सुरू करू शकलो नाही. त्याचबरोबर गायमुख ते मीरा भाईंदर, दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्ग क्रमांक 9 ह्याची सुद्धा गायमुख ते मीरा भाईंदर याला जोडण्यासाठी मागणी आपण त्यावेळेला करण्यात आली होती. कारण तुम्ही बघितलं असेल दहिसरपर्यंत ती मेट्रो आली, भाईंदरला आतमध्ये गेलेली आहे
आणि तीच रिंग रूट आपण तिकडे त्याला जॉईन करायचं आहे. त्यासाठी आपण त्यांच्याकडे राज्य शासनाने मला वाटतं 6 सप्टेंबर 2019ला त्याची मंजुरी मिळाली आणि गायमुख, रेतीबंदर, वर्सोवा, चारफाटा, अमरमहल, शिवाजी चौक, काशीमिरा या 4 स्टेशन त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे सुद्धा केंद्राकडे अजूनही त्याचं पेंडिंग आहे. राज्य शासनाने त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि ती मंजुरी आल्यावर ते सुद्धा काम सुरू होईल. त्याचबरोबर मेट्रो मार्ग क्रमांक कापूरवाडी ते ठाणे आणि भिवंडी असा तो मार्ग आहे. ह्याचं जवळजवळ 84% काम पूर्ण झाले आहे. अशा पद्धतीने ह्या संबंध कामाचा आढावा आपण आता घेतला आहे. MMRD त्याचबरोबर महानगरपालिका त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आज इथे ट्रॅफिकचे सुद्धा अधिकारी आहेत. जसं तो मानपाडा ब्रिज, नंतर वाघबीळ ब्रिज, कांचनपुष्प बिल्डिंग ते वाघबीळ ब्रिजच्या पुढे जो FOBच्यामुळे संबंध तिथे ट्रॅफिक होते, कासारवडली ब्रिज जंक्शन, त्यानंतर भाईंदरपाडा, लोढा स्प्लेंडर येथे जो अंडरपास मला वाटतं आपण तो करतोय. तर ह्या सर्व कामाचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हे महिनाभरामध्ये काम, म्हणजे काही जी कामं आहेत जी पिलरची आहेत ती मला वाटतं 15 तारखेच्या पर्यंत ते करून देणार आहेत. आणि बाकीचे जी कामं आहेत ती प्रगतीपथावर सर्व्हिस रोड आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे सर्व्हिस रोड लवकरात लवकर त्याच्यावरती जे खड्डे पडलेले आहेत, काही ड्रेनेजचं पाणी वाहत आहे आणि ते जे कनेक्टिव्हिटी आहे ती त्या ठिकाणी न केल्यामुळे, सर्व्हिस रोड अर्धवट असल्यामुळे, मेट्रो आणि ह्याचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक त्या ठिकाणी कोंडी होते. त्या संदर्भात सर्व्हिस रोडवरती त्यांना आम्ही सांगितलं आहे. तसंच जी काय सर्व्हिस रोडवरती जी दुकानं आहेत, उदाहरणार्थ मला वाटतं कार डीलर आहेत किंवा हे आहेत, त्यांचा त्रास भरपूर आहे कारण ती दोन्ही साईडला पार्किंग त्या ठिकाणी असतात. तर त्यांनासुद्धा आम्ही महानगरपालिकेचे आमच्या शहर विकास अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आणि ट्रॅफिक या दोघांनी त्यावरती त्या ठिकाणी कारवाई करावी, जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल की आज सर्व्हिस रोड, कुठलाही सर्व्हिस रोड ठाण्यातला आपल्याला वाहतुकीसाठी मिळत नाही. काही ठिकाणी पार्किंग असते, काही ठिकाणी त्या ठिकाणी जाता येत नाही. तर अशा वेळेला हे सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी कसे खुले राहतील या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं आहे की 2025पर्यंत, डिसेंबर 2025पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण होईल असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. व तत्पूर्वी जे सर्व्हिस रोड आहेत ते सर्व्हिस रोड हे करावे. तसंच सकाळच्या ह्याच्यामध्ये सकाळी 7 वाजता किंवा 12 वाजता या शाळा जेव्हा सुटतात त्यावेळेला जी काही ट्रॅफिक होते त्यासाठी सुद्धा त्यांना मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्व्हिस रोड किंवा इतर वेगळे मार्ग त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी सुद्धा ट्रॅफिकला सांगितलेलं आहे, शहर विकासच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहेत आणि मला वाटतं ते करतील अशी आशा बाळगतो. मला वाटतं जरा तुम्ही सांगाल का जरा कुठे गेले बोलू. थाना में 3 पैकेज में काम चल रहा है. थाना में पहला पैकेज स्टेशन जो है तीनाथ नाका, फिर महापालिका, माझीवाड़ा, RTO. स्टेशन कितने आएंगे वो बताओ. स्टेशन इसमें 4 हैं. पहले माझीवाड़ा तक 4 हैं, उसके आगे 6 स्टेशन और हैं कासारवडली तक, और फिर ओगला और गायमुख 2 स्टेशन और. सो टोटल थाना में 12 स्टेशन. वडाला से हर पैकेज में 6 स्टेशन है, तो यानी 16 स्टेशन उसमें भी. वडाला से तीनाथ नाका तक 16 स्टेशन है और यहाँ ती सर्व प्रोव्हिजन आहेच ना प्रत्येक ठिकाणी. मला वाटतं दोन्ही साईडला
एक्सिलेटर आहे, लिफ्ट आहे, त्यानंतर अप्रोच ह्याला दोन्ही ठिकाणी दिलेले आहेत आपण. प्रत्येक स्टेशनला 4 ठिकाणी. हां, 4 ठिकाणी. आणि हे जे सगळं करताना डेडलाईन कधीपर्यंत होईल, म्हणजे किती दिवस वाढले की कमी कालावधीमध्ये? बताओ ना. सर, कोविड और दूसरे कारणों की वजह से टाइम एक्सटेंशन हुआ है. सिविल वर्क्स का अभी टारगेट जो है 31 दिसंबर 2024 दिया है और पहला टप्पा. दूसरा टप्पा है 30 जून 2025. तो पहला थाना में जो ट्रेन शुरू करने का टारगेट है वो है मुलुंड फायर ब्रिगेड से लेके गायमुख तक. और इसमें मेन स्टेशन है कापुरबावड़ी, क्योंकि कापुरबावड़ी में 2 लाइन आके मर्ज होती है. लाइन 6 जो भिवंडी वाली लाइन है और बॉम्बे से आने वाली लाइन कापुरबावड़ी सेम प्लेटफॉर्म पे आएगी. उसके बाद में फिर गायमुख के लास्ट स्टेशन गायमुख है लाइन 4 का. म्हणजे माझं पहिल्या टप्प्यामध्ये नवीन वर्षामध्ये ठाणेकरांना मेट्रो गावी ठाण्यामध्ये असं पहिल्या टप्प्यात. आता तर त्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली, असं डिसेंबर 2025 ही त्यांनी डेडलाईन दिलेली आहे. सिविल वर्क कंप्लीट हो जाएगा. हाँ. साथ साथ में अभी ट्रैक का भी काम शुरू होगा, ओवरहेड का काम होगा, स्टेशन का फिनिशिंग का काम सिमल्टेनियसली हो जाएगा. तो एंड 25 तक तो हो जाना चाहिए. एकूण किती गाड्या आता बुक झालेल्या आहेत? त्याचं काम कुठं सुरू आहे? मेट्रोच्या गाड्या सांगा ना. नई गाड़ी आली है. जो मेट्रो यहाँ पे दौड़ेगी उसका काम जो है वो कहाँ पे? सर, जो मेट्रो की जो ट्रेन्स है अभी उनका टेंडरिंग चल रहा है और ट्रैक का कुछ हुआ है और स्टेशन का फिनिशिंग का टेंडर हो गया. कुल मिला के कितनी मेट्रो रहेगी इस लाइन में? सर, मेरे हिसाब से करीबन 12 है. करीबन 12 रेक्स शुरुआत में आएंगे और फिर डेपो जैसे बनते जाएगा वैसे और गाड़ी आएंगी. आता जर दुभाजक जे आहेत ते आधीमध्ये देण्यात आले, त्यामुळे नागरिक परेशान आहेत. शाळेतून मुलांना देखील वेळ होते. तासन तास मुलं शाळेत उभं राहतात. या परीक्षेला देखील जायला वेळ लागतो, त्यामुळे मोठा त्रास हा ट्रॅफिक. हा त्रास शाळेतल्या मुलांना पण आहे, तिथल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना आहे आणि प्लस घोडबंदरवरनं जाणाऱ्या लोकांना सुद्धा आहे. कारण तुम्ही बघितलं असेल नवीन ठाणा जे घोडबंदर परिसरामध्ये जी आहे मोठमोठी संकुलं आहेत आणि त्या ठिकाणी सकाळी जेव्हा हेवी ट्रॅफिक सुरू होतं त्या पट्ट्यामध्ये जवळजवळ मोठ्या इंटरनॅशनल 8 ते 9 शाळा आहेत आणि जवळजवळ 200 ते 300 बसेस त्या ठिकाणी जात असतात. आणि तुम्ही जर सकाळी 7 शाळेचा 7चा टाईम बघितला आणि त्यानंतर 12चा दुपारचा 12 ते 1:30 ही पूर्ण ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम असते. आणि आता हे संबंध काम चालू असल्यामुळे मग ते प्रवाशांना त्रास होतो, नागरिकांना त्रास होतो, शाळेतल्या मुलांना पोचण्यासाठी उशीर होतो किंवा इतर लोकांना जाण्यासाठी उशीर होतो. म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की सर्व्हिस रोड हे लवकरात लवकर सर्व चालू झाले पाहिजेत. तिथे कुठलेही दयामाया दाखवता त्या ठिकाणी कुठे अतिक्रमण असेल, कुठे काही डबल पार्किंग असेल, कारण हे शेवटी सर्व्हिस रोड हे अत्यावश्यक ह्याच्यासाठी आपण केलेले आहेत आणि त्या जर सर्व्हिस रोडवरचा वापर फक्त पार्किंगसाठी होणार असेल तर दुर्दैव आहे. म्हणून आज आम्ही ट्रॅफिक त्याचबरोबर महानगरपालिका, MMRD आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांची एकत्र मीटिंग घेऊन जे स्पॉट आहेत, उदाहरणार्थ कापूरवाडी जंक्शनला तो आतला हे बंद केल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना भरपूर उलटा असा वळसा घालून त्या ठिकाणी जावं लागतं. तसंच आपल्याला तुम्ही बघितलं असेल ब्रह्मांडच्या इकडेचा तो बंद केल्यामुळे पूर्ण असा ट्रॅफिक फिरून आज ह्या ट्रॅफिक संबंध आतल्या ह्याच्यामध्ये घुसले आहेत, बाळकूम किंवा इतर जी मोठमोठी संकुलनं आहेत. त्यामुळे हे जर जे काय आहेत तो जे काही चेंजेस आहेत ते मला वाटतं जर लवकरात लवकर केले तर त्यामध्ये ट्रॅफिकची कोंडी दूर होऊ शकेल. मध्यंतरी नाव गाजत होतं सुमित बाबा, त्यामुळे वाहतुकीचं देखील म्हणणं की असं काही नाहीये. हा जे रस्ते बनले दुभारीमुळे ते व्यवस्थित बनवले आहेत, त्यामुळे कोणालाही सिग्नल यंत्रणा लागत नाही. मला वाटतं त्या बाबाला रस्त्यावरती आणलं पाहिजे, कारण त्या बाबांनी दुनियाला रस्त्यावर आणलेला आहे. आज जी काही त्रास सर्व कामगार वर्ग असेल, इतर लोक रहिवासी असेल कंटाळलेले आहेत.
शेवटी बाबा चालवत नाही, तर हे चालवणारं आहेत आमचे ट्रॅफिकचे पोलीस आहेत. आज ते बिचारे उन्हातानामध्ये तिथे असतात. सर्वात जास्त तणाव होतोय, कारण आज संबंध ट्रॅफिक हे कंट्रोल करायचं म्हणजे साधी गोष्ट नसते. मग ते DCP असतील किंवा ACP असतील किंवा कर्मचारी असतो, त्याला हे संबंध माहिती आहे. एका पोलीस ट्रॅफिकच्या काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला जरी विचारलं तरी तो चांगलं सांगू शकतो. त्यामुळे बाबाविबांचे सर्व थोतांड आहेत. जो प्रॅक्टिकली काम करणारा जो माणूस आहे त्याला विश्वासात घेऊन हे जर काम केलं तर मला वाटतं वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होईल. तक्रारी देखील ते पाळलेल्या आहेत नागरिकांच्या. पोलिसांकडे असेल, बाळकुंच्या ठिकाणचे असेल, असं काय करायचं यासाठी जे निवारण लोक म्हणून यासाठीच ही आजची मीटिंग आहे. शेवटी मेट्रोचं काम करते, महानगरपालिकेचं काम करते, परंतु सर्वसामान्य जो माणूस आहे, जो या ठिकाणीवरनं जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी जात असतो, तर त्यामुळे ते आज ज्या परिस्थितीमध्ये आहे ती की ह्या सर्व कामं लवकरात लवकर सर्व एकत्र मिळून काम करायला पाहिजे, यासाठी आजची मीटिंग आहे. मुंबई ठाणे ते CST पोहोचायला जितका वेळ लागत नाही डबल वेळ जवळजवळ ठाणा स्टेशनला पोहोचायला लागतो कासरवाडीपासून. त्यामुळे मेट्रोमुळे फायदा होईल का आणि येणाऱ्या काळात वाहतूक बघा, कुठली सुविधा सरकार किंवा इतर कोणी करतं ते लोकांच्या ह्याच्यासाठीच करत असतात या सुविधा, आणि जनतेने त्याचा लाभ उठवला पाहिजे. आज मेट्रोसारखी सेवा जर प्रत्येक ह्याच्यामध्ये येत असेल, ठाणे शहर तुम्ही बघितलं असेल, आज ठाणे शहराला आपण 2 स्टेशन बनवतोय. जे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे ते आज जवळजवळ 7 ते 8 लाख लोक त्या रेल्वेने प्रवास करत असतात. त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, म्हणून आपण नवीन स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान करतो. ते ह्यासाठीच करतोय. आज जर तुमचा गायमुख टू साकेत हा जो कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोड गेले कित्येक वर्षापासून आपण मागणी करत होतो. मी महापौर असल्यापासूनच आहे. शेवटी हा केंद्राकडून ती जागा 1.9 किलोमीटरची जी जागा आहे ती एअरफोर्सच्या बाउंड्रीला लागून असल्यामुळे त्यांच्या आडमुठे धोरणामुळे आज ती परमिशन आपल्याला मिळत नव्हती. आणि ती जर परमिशन आता पर्रीकर साहेबांनी मला वाटतं दिलेली आहे. कित्येक मंत्री गेले, सुषमा स्वराज यांच्याकडे आम्ही गेलो होतो, त्यानंतर दुसरे जे मंत्री होते त्यांच्याकडे गेलो होतो, परंतु पर्रीकर साहेबांनी हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला. आणि त्याच्यामुळे आज जो कोस्टल रोड जो आहे, जो साकेतवरनं जाऊन म्हणजे भिवंडी बायपास टू गायमुख हा जो कोस्टल रोड या ठिकाणी जो मंजूर झाला, आणि येत्या काही दिवसामध्ये जर मला वाटतं टेंडर निघालेलं आणि काम सुरू झाला तर मला वाटतं घोडबंदर रोडची ट्रॅफिक त्या निमित्ताने कमी होणार आहे. कमी पैशामध्ये सागरी मार्ग, खाडी मार्ग देखील होणार होता. मला वाटतं त्याचं प्रेझेंटेशन आपण त्यावेळेला नितीन गडकरी साहेबांकडे दिलेलं आहे. ज्या आपल्या 5 महापालिका आहेत, मला वाटतं ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, त्याचबरोबर मीरा भाईंदर आणि वसई या 5 शहरांना असलेला जलवाहतूक प्रकल्प, त्याचं प्रेझेंटेशन गडकरी साहेबांकडे आम्ही ठाणे महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं होतं. आणि ते प्रेझेंटेशन त्यांनी मंजूर केलं. आणि त्यानंतर मग ते जवळजवळ 12 स्पॉट आयडेंटिफाय केले होते. आणि त्यातले जवळजवळ आता आपलं मला वाटतं 6 स्पॉट आयडेंटिफाय झाले आहेत. त्याला CRZ इतर परवानगी मिळालेले आहेत. आणि त्या जेटीचं काम मला वाटतं ते सुरू आहे. आत्ताच मला वाटतं 15 दिवसापूर्वीच भाईंदर टू वसई 15 मिनिटामध्ये आपण रो सेवा भाईंदर टू वसईला जाण्यासाठी आपण घेतलेली आहे. त्याचे सुरू पण झाली आहे त्याची सेवा. आणि आज तुम्हाला माहिती असेल, वसईला जर जायचं असेल भाईंदरवरनं तर जवळजवळ 2 तास, 2-2.5 तास लागतात. 15 मिनिटामध्ये तुम्ही तुमची स्वतःची गाडी घेऊन वसईला जाणार आहात. आणि तुम्हाला माहिती असेल, ठाणे जिल्ह्याला एक चांगलं खाडी किनारा लाभलेला आहे. या वॉटरवेज जर सुरू केल्या तर मला वाटतं या वाहतूक कोंडी पण दूर होईल. कारण तिथे ऑब्स्टकल आहे फक्त आपल्या कळव्याच्या इथपर्यंत. कळवा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी ड्रेजिंग करावं लागणार आहे. आणि त्यासाठी निधीसुद्धा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे ड्रेजिंगसाठी. आणि ते जर झालं तर संपूर्ण भाईंदर, वसई, ठाणे, कल्याण डोंबिवली किंवा दिवा असं करत तुम्ही डायरेक्ट ह्यालासुद्धा जाऊ शकता. तुमच्या कळवा खाडीवरनं ऐरोली, बेलापूर आणि तिथून मग तुमचा जे भाऊचा धक्का आहे याला कनेक्टिव्हिटी आपण करू शकतो. कारण भाईंदरचे तुमच्या ऐरोलीची जेटी तयार आहे,
त्याचबरोबर त्याची पुढची बेलापूरची जेटी तयार आहे. फक्त ह्याला कनेक्टिव्हिटीमधला जो अडथळा आहे तो कळव्याच्या इथला आहे. कारण कळव्याच्या इकडे रॉक असल्यामुळे तो संबंध ड्रेजिंग करावा लागेल आपल्याला आणि त्याच्यामुळे ते काम सेकंड टप्पा भाईंदरवरनं ठाण्यापर्यंत येऊ शकतो. त्याचे जेटीचं काम मला वाटतं सुरू आहे. त्यातली एक फाउंटनची जेटी तयार आहे. कोलशेतची जेटीचं काम सुरू आहे. मला वाटतं 35 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आचारसंहितेच्या अगोदर कुठली कामं करायची ती माझी सर्व कामं मला वाटतं प्रशासनाने केलेली आहेत. माझी कुठली कामं राहिलेली नाहीत. कारण आज शेवटी आमचे जे प्रशासक आहेत, शासनाचे अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतात, त्यांच्याशी संबंध चांगले ठेवलं की कामं होत असतात. आणि मला माझी कामं रेल्वे असेल, महानगरपालिका असेल किंवा शासनातले IPS IAS अधिकारी असतील ते सहकार्य करत असतात आणि आपण शेवटी शहराच्या हिताकरता आपण करत असतो. त्यामुळे कुठलं पेंडिंग माझं राहिलेलं नाही. सर, आचारसंहितेच्या आधी भाजपची 195 खासदारांची जी यादी आहे उमेदवारांची ती आलेली आहे. मात्र महाराष्ट्रातलं एकही नाव नाही आहे. नितीन गडकरींचं नाव अपेक्षित होतं, त्यांचं देखील आहे. वरिष्ठ नेत्यांची देखील नावं हे यांना जाऊ दे, तुम्ही बसा तिकडे, तुम्हाला त्रास नको. आता हे पॉलिटिक्सवर बोलायला लागले थोडा. सर 2 मिनट चाय पी के जाने. मेट्रो का ट्रेन 39 नंबर्स ट्रेन है. हाँ 39 ट्रेन. हां, मतलब ये लोक जो हाँ 39 मेट्रोच्या ट्रेन्स या ठिकाणी या रूटवरती असणार आहेत. 39 नाही नाही, आता या रूटमध्ये तो सुरू तिकडून येणार ना साहेब. हां 39 ट्रेन. 2 मिनटं चहा घेऊन जायचं. हां हे चहा द्यायला सांग त्यांना चहा घ्यायला सांग. तुम्ही बसा बसा, येईल तो चहा नाश्ता हे चहा नाश्ता घे ना. परेश हे बळा हे द्यायला सांगा ना. सर 195 जागांची जी लिस्ट आहे ती भाजपने जाहीर केलेली आहे. मात्र महाराष्ट्रातल्या एकाचंही नाव अद्याप जाहीर केलेलं नाही आहे. महायुतीचं अजून तालमेल नाही आहे असं दिसून येत आहे. नितीन गडकरींचं नाव देखील अपेक्षित होतं, त्यांचं देखील नाव या यादीमध्ये. नितीन गडकरींनी अनेक इन्फ्रास्ट्रक्चर विकास कामं समोर आलेली आणि त्यांचंच नाव आवडले का मुद्दा. मला वाटतं महाराष्ट्रातला सर्वात म्हणजे कार्यक्षम असलेले सर्व मंत्री, जेणेकरून ते कुठल्याही राजकारणाच्या याला प्रिय असणार आहे. म्हणजे कुठलंही काम एखादा राजकीय पक्षाचा गेला त्याचं काम करणार आहे. एकमेव असा एक मंत्री आहेत. त्यांच्या काळामध्ये मला वाटतं भरपूर अशी कामं त्यावेळेसुद्धा झाले, आतासुद्धा होत आहेत. आणि वाईट ह्याचं वाटतं की शेवटी त्यांचा प्रश्न आहे की गडकरी साहेबांचं नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं. आणि महाराष्ट्रातले एक चांगले ते नेते आहेत, एक सुसंस्कृत एक चेहरा आहे. आणि जे काय आज या ते मंत्री असताना जी काय डेव्हलपमेंट आहे त्यांच्या माध्यमातून देशामध्ये झालेली आहे. आणि असं असताना त्यांचं नाव पहिल्या यादीत न येणं आणि दुर्दैवाची बाब आहे. बाळासाहेब यांनी आवर्जून गडकरींचं नाव घेतले. मुंबई पुणे जो हायवे बनत होता त्यांना कधी पण दिली. मला वाटतं तेच सांगितलं ना तुम्हाला की गडकरी साहेबांचं जे नाव आहे या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक विकास पुरुष म्हणून घेतलं जातं. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प या महाराष्ट्रासाठी, देशासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि अशी माणसं या राजकारणात असायला पाहिजे. पण दुर्दैव आहे. भविष्यात जर मतभेद झाले तर गडकरींना तुमच्या इंडिया हे सोडे आणि भविष्याचा चेहरा देखील. मला वाटतं त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी तेवढा अजून मोठा नाही आहे. पण गडकरी एक महान विकास पुरुष आहेत आणि त्यांनी या महाराष्ट्रासाठी, देशासाठी भरपूर काय केलेलं आहे. आज अमित शहा गृहमंत्री मुंबईमध्ये येत आहेत. आपण भाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्या यादीमध्ये महाराष्ट्राला एकही
एकही नाव पुढे आलं नाहीये. कदाचित तो एक पेच निर्माण झाला की त्याच्यामध्ये वाद असण्याची शक्यताची चर्चा आहे. अमित शहा आज येणार, त्याच्यावरती खूप यादीवरती चर्चा होणार आहे. ठाण्याच्या बाबतीत पण त्यावरती चर्चा होणार आहे. भाजप दावा करते, शिवसेना दावा करते. शिवसेनेचे आपलेच धर्मवीर आनंद दिघेंचे शिष्य आपल्यासोबत असते देखील, त्यांचे रवींद्र फाटक यांचं नाव आहे, नरेश म्हस्के यांचं नाव आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कसं बघता की ठाण्याच्या बाबतीतला वाद अजूनही मिटलेला नाही? 1996 पासून की शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्याच जागेवरती आता दोन्ही माहितीचे मित्रपक्ष दावा करताना पाहिजे. भाजपने देखील दावा केला की हे आमचे 4 आमदार आहेत, त्यामुळे नक्कीच ही जागा पण आम्हाला असं. मला वाटतं सर्वांना शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे नो कॉमेंट्स. पाटकरांनी देखील तुम्हाला शुभेच्छा दिल्या. कोणाने? रवींद्र फाटक असेल, माझे मित्र आहेत ते. एकत्र 25 वर्ष काम त्यांना काय असतं बघा, आता हे जेव्हा फॉर्म भरतील तेव्हा दुसऱ्यांदा परत एकदा शुभेच्छा देऊ आपण त्यांना. दीपक केसरकर यांनी वक्तव्य केले की पुन्हा एकदा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा भाजप सोबत जाण्याच्या तयारीला लागलेली आहे. दिल्लीमध्ये मोदी यांची रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्याचं देखील समजतंय, असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. कदाचित त्यांना त्यांची ताकद कळाली असेल आणि म्हणून ही भेट घेतली आणि ते म्हणून भाजपसोबत. दीपक केसर असे चष्म्यातून बोलले का कसे असे बोलले ते जरा त्यांना विचारून घ्या जरा. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.